नमस्कार. तुम्ही ऐकत आहात मनापासून आणि मी आहे तुमच्यासोबत संजना. मनाच्या अगदी खोल तळाशी जाऊन मनाने संवाद साधायचा हा माझा आणि तुमचा एक छोटा प्रयत्न आहे. आजचा विषय आहे मी कोण आहे. हो, हा प्रश्न खरं तर इतका सोपा वाटतो, पण खरंच उत्तर देता येतं का? जेव्हा एखादं नातं संपतं तेव्हा फक्त नातं नाही तर आपली ओळखसुद्धा विस्कटते. आपण कुठेतरी स्वतःलाच हरवून बसतो. आपली सगळी रुटीन, आपल्या सवयी, हसणं, रडणं सगळं त्या व्यक्तीभोवती गुंफलेलं असतं. आणि एक दिवस ती व्यक्ती नसेल तर आपणही नसतो. पण खरंच का? का आपण कोणाच्या उपस्थितीशिवाय अधू आहोत? मी कोण आहे? हा प्रश्न आता विचारायला हवा. तुम्ही एक व्यक्ती म्हणून किती सुंदर आहात हे परत लक्षात आणून द्यायची हीच वेळ आहे. आजपासून एक सवय लावा. दररोज फक्त 10 मिनिटं स्वतःसाठी. एकटं वॉक करा, तुमच्याशी गप्पा मारा, आवाज रेकॉर्ड करा, मनातलं बोला, डायरी लिहा. काहीच सुचत नसेल तरीही लिहा, आज मी माझ्यासोबत आहे. तुमचं मन जेव्हा शांत असतं तेव्हा खरं बोलतं. आपल्याला आवडणारं म्युझिक, चहा, पावसात भिजणं, जुनं पुस्तक, कुंडीत पाणी घालणं या सगळ्या गोष्टीतून आपण परत तयार होतो. हळूहळू का होईना पण मनापासून तयार होतो. कधी कधी वाटतं हीलिंग म्हणजे एक सरळ रस्ता आहे, पण तो रस्ता कधी वळतो, कधी थांबतो, कधी परत मागेही घेऊन जातो. आणि ते ठीक आहे. तुमचं मन गोंधळलेलं असेल, अश्रू येतील, रात्रभर झोप लागणार नाही, पण या सगळ्यातही तुम्ही संपलेले नाहीत. तुम्ही पुन्हा उभे राहू शकता. तुमचं मी कोण आहे याचं उत्तर परत शोधू शकता. आजचा भाग जर तुम्हाला थोडासा जरी भिडला असेल, तुमच्या मनात काही हललं असेल, तर मी माझं काम केलंय. तुमचं मन ऐकायला लागलंय, स्वतःशी बोलायला लागलं, हेच माझं खरं यश आहे. पुढच्या भागात आपण बोलू पुन्हा प्रेम करावं का, तेही मनापासून. तोपर्यंत स्वतःला वेळ द्या, स्वतःशी प्रामाणिक राहा आणि स्वतःवर प्रेम करत राहा. मी आहेच इथे तुमच्यासोबत मनापासून. थँक्यू सो मच.